नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. 21 वर्षाच्या व्यक्तीला मंत्री होण्याची परवानगी मागणार. जनरेशन झेड मधील एखादा नेता शिक्षण मंत्री असेल. रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य. प्रधानांनी देशाचं आणि तरुणांचं वाटोळं केलंय. देशाची सूत्र आता तरुणांनी हातात घ्यावीत आणि नव्या धनाचा संगम घालत देशासाठी काम करावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विजय आहे. त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. वरात कुणाची, घोडा कुणाचा आणि बसतोय कोण? सगळं दुर्दैवी आहे. खरं श्रेय जेनझींचं आहे. काही लोक राजकीय भांडवल करत आहेत. सचिन अहिर यांचं वक्तव्य. पक्षाने संधी दिली तर नक्कीच दिल्लीत जायला आवडेल. सिद्धेश कदम यांनी गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना खासदारकीबाबत व्यक्त केली इच्छा. मंत्री छगन भुजबळांनी जलपूजन करत केली गंगा गोदावरी आरती. सिंहस्थाच्या संदर्भात 28,000 कोटींची कामे होणार. भुजबळ यांचं वक्तव्य. हुकुमशाही हादरली आहे की तरुणांची ताकद आहे? असे तरुण प्रश्न विचारणार आहेत, ज्यांची उत्तरे देण्याची पंतप्रधानांना सवय नाहीये. आदित्य ठाकरे यांची मोदींवर टीका. नाशिक मालेगावच्या गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणातील एक जण वाहून गेला. तरुणाला शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. हिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे लग्नाचं आमिष देऊन शारीरिक शोषण करून लग्नास नकार दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी नागरिकांचा रस्ता रोको. नाशिकच्या कसबे तालुक्यातील सुकाणे गावात रस्त्याअभावी मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा आधार. ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तातडीने पक्का रस्ता करण्याची मागणी. पुणे नाशिक महामार्गावर बॅटरी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ. अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेची धडक कारवाई. दर्यापूरमध्ये अवैध देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त. 1,60,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यात दानचोरी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा म्हणत आंदोलन. दानचोरी करणाऱ्या लोकांना भाजपचा राजश्रय. प्रवक्ता जयश्री शेळके यांची टीका. लोकशाहीचा विजय म्हणत जेजुरीत मनसेचा जल्लोष. फटाके फोडून घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाचे कार्यकर्त्यांकडून स्वागत. नीट परीक्षेचा निकाल लागताच बीडमधील परळीतील 18 वर्षीय विद्यार्थी घरातून बेपत्ता. अभ्यास चांगला करूनही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी नाराज. लातूर जिल्ह्यातील पानगावमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहीद बालाजी माले यांना एनसीसी बटालियनकडून मानवंदना. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित. आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर भाऊक म्हणाले भाविकांचा पंढरीला निरोप. लाखो वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. पर्यटकांची माळशेज घाटात तुफान गर्दी. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा तालुक्यांना भूकंपाचे धक्के. काही ठिकाणी भिंतींना तडे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. बारामतीच्या पिंगोरीत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा. कारगिल युद्धातील शहीदांना नागरिकांचे अभिवादन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.